राही रंगोली चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नवीन नक्षीच्या आणि छोट्या छोट्या सुंदर 4 रांगोळ्या। हॅलो एव्हरीवन, चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या भागाला। तर पहिली रांगोळी आपण करणार आहोत एक बॉक्सच्या मदतीने शुभचिन्ह रांगोळी। तर प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने तुम्ही एक बॉक्स किंवा एक पुठ्ठ्याच्या सहाय्याने एक चौकोन काढून घेऊ शकता। आणि बरोबर मध्ये आपण आपल्या रांगोळीचा श्री नावाचा स्टूल आहे त्याने मध्ये श्री काढून घेतलेला आहे। आणि चारही कोपऱ्यांवरती आपण डॉट देऊन थोडेसे बोटाने प्रेस करून त्यामध्ये रेड कलर टाकून घेतला। आणि श्रीच्याच बाजूला रेड आणि येलो अशा दोन रेषा जसे की हळदी कुंकू अशा रेषा मारून घेतलेल्या आहेत। आणि चारही कोपऱ्यांवरती चौकोनाच्या आपण तीन असे पाने जसे की आंब्याचे पाने आहेत असे काढून घेणार आहोत लाईट पोपटी कलरने। तर ही मालिका आपल्याला पूर्ण चौकोनाच्या बाजूने करून घ्यायची आहे। तर अगदी छोटी सोपी आणि दिसायला सुंदर अशी ही रांगोळी आहे। तुम्ही मंदिरासमोर किंवा उंबऱ्यासमोरही काढू शकता, नक्कीच सुंदर दिसते। तर पानांमध्ये आपण लाईट असा पोपटी कलर भरून घेणार आहोत। राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। अशाच नवनवीन आणि छोट्या छोट्या रांगोळ्या बघण्यासाठी राही रांगोळी चॅनलला एकदा व्हिजिट जरूर करा। आणि जी मध्ये जागा होती तिथे आपण व्हाईट कलरचे असे 4 डॉट देऊन घेणार आहोत। बोटाच्या सहाय्याने ती थोडेसे प्रेस करून काडीने ती आतमध्ये ओढून घेणार आहोत, जसे की एक फूल तयार होईल। तर बघू शकता व्हिडिओमध्ये आपल्याला हे चारही बाजूने बनवून घ्यायचे आहेत। आणि डॉटच्या मध्ये आपण ग्रीन कलर टाकून घेतला। फुलाच्या मध्ये सुद्धा रेड कलरचे छोटे छोटे डॉट देऊन घेणार आहोत। अगदी सोपी आणि दिसायला सुंदर असा आपला फायनल लुक तयार झाला। आता बघूया आपली 2 नंबरची रांगोळी। अगदीच तुम्ही डेली यूजसाठी छोटीशी रांगोळी काढू शकता। तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरच्या रांगोळीने प्लस चिन्ह काढून घेणार आहोत। आणि बरोबर मध्ये चारही बाजूंनी आपण रेड कलरने असे एक छोटेसे 4 पाकळ्यांचे फूल बनवून घेतले। मध्ये एक येलो कलरचा डॉट दिलेला आहे, त्यामुळे अतिशय सुंदर असा फुलाला लुक आलेला आहे। आणि रेषेवरती छोटे छोटे असे व्हाईट कलरने डॉट देऊन घेतलेत। रेषेच्या टोकाला सुद्धा आपण काडीच्या सहाय्याने एक छोटंसं फूल बनवून घेणार आहोत। आणि मधोमध एक रेड कलरचा डॉट देऊन घेतला। तर दुसऱ्या रेषेच्या टोकाला आपण एक पान काढून घेणार आहोत। छोटी छोटी अशी पाने काढून घेतलीत, जसे की एक बेलपत्र तयार झाले। तर दुसऱ्या रेषेवर सुद्धा आपण एक बेलपत्र काढून घेतलेले आहे। अगदीच ही रांगोळी मंदिरासमोर सुद्धा छोट्याशा जागेत काढण्यासाठी छान आहे। आणि फुलाच्याच बाजूला आपण छोट्या छोट्या अशा कळ्या काढल्या। तर आपला हा फायनल लुक तयार झाला। तर बघूया 3 नंबरची। अगदीच ही फ्री हँड रांगोळी आहे।
आपल्या आवडीप्रमाणे कोणताही शेप, आकार, पाने, फुले काढू शकतो. तर आपण इथे प्रथमतः व्हाईट कलरने एक रेषा मारून त्यावरती दोन्ही बाजूनी एक एक तुरा असा काढून घेतलेला आहे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये आपण बरोबरमध्ये दोन्ही बाजूनी छोटे छोटे असे राऊंड शेपमध्ये बनवून घेतले आणि बाजूलाच एक एक कळीसुद्धा काढून घेणार आहोत. कळीमध्ये रेड कलर टाकून त्याला एक कळीचा शेप बनवून घेतला. बरोबरमध्ये एक ग्रीन कलरचा डॉट दिलेला आहे. बाजूच्याच रेषेवरती सुद्धा एक डॉट देऊन प्रेस करून तुऱ्याच्यामध्ये सुद्धा आपण लाईट असा येलो आणि रेड कलर भरून घेणार आहोत. तर पूर्ण कलर आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि बाजूच्याच रेषेवरती एक पोपटी कलरचा डॉट देऊन तिथे एक आपण फूल बनवून घेणार आहोत. व्हाईट कलरचे असे छोटे छोटे डॉट देऊन ते काडीच्या साहाय्याने ओढून घेतले. तर एक फुलाचा शेप तयार झाला आणि बाजूलाच तुऱ्यावरती असे आपण छोटे छोटे डॉट देऊन थोडेसे बोटाने प्रेस करून त्यामध्ये ग्रीन कलर टाकून घेतलेला आहे. तर बघू शकता अगदीच सोपी, सुंदर आणि पटकन होणारी ही फ्री हँड रांगोळी आहे. अगदीच तुमच्या आवडीप्रमाणे कलर कॉम्बिनेशन करू शकता. तर आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली कमेंट करून सांगा. आता बघूया आपली 4 नंबरची शेवटची फ्री हँड रांगोळी. तर ही रांगोळी आपण एक फुलांची वेल काढणार आहोत. तर व्हाईट कलरच्या रांगोळीने बॉटलच्या साहाय्याने किंवा हाताने सुद्धा छोटी छोटी अशी फुले बनवून घ्यायची आहेत. वरतीच एक छोटीशी तुरा काढून बाजूलाच एक वेल बनवून घेणार आहोत आणि तुऱ्यावरतीच छोटे छोटे असे येलो डॉट देऊन घेतले आणि वेलीवरती छोटी छोटी अशी पाने काढून घेणार आहोत. अगदीच आपल्या मनाप्रमाणे पानांचा शेप काढू शकता आणि जिथे रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा आपण छोटीशी अशी पानांचे कोंब टाईप बनवून घेणार आहोत. आणि लास्टला तुऱ्यावरती येलो कलरची छोटी छोटी अशी डॉट देऊन घेतले. फुलाच्या मध्ये सुद्धा आपण रेड कलरचा डॉट टाकून लाईट असा येलो आणि लाईट बेबी पिंक असा कलर भरून घेणार आहोत आणि पानांमध्ये सुद्धा लाईट असा पोपटी कलर स्प्रेड करून घेतला. अगदी छोटीशी आणि आकर्षक असा लुक येणारी ही फुलांची वेल रांगोळी आहे. अगदीच घाईगडबडीत पटकन तुम्ही ही रांगोळी काढू शकता. तर आजचा भाग पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन आणि छोट्या छोट्या रांगोळी बघण्यासाठी राही रंगोली चॅनलला एकदा नक्कीच व्हिजिट करा आणि अशाच नवनवीन रांगोळी बघण्यासाठी भेटूया आपण पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळी बघत राहा आणि एन्जॉय घ्या. थँक्यू.